पालघरच्या निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकांचा वस्त्रहरण, अहंकारामुळे रावणाची लंका जळाली, शिंदेंचा चिमटा तर लंका जाळतो म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, फडणवीसांचा टोला। आमच्याकडे नगरविकास खातं 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार, निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटलांचं धक्कादायक वक्तव्य, एकनाथ शिंदेंकडून मात्र सारवासार। मालवणमध्ये निवडणुकीआधी भाजपकडून पैसे वाटप, शिंदेंच्या शिवसेनेच्या निलेश राणेंचा आरोप, पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांसह निलेश राणे भाजप कार्यकर्त्याच्या घरी दाखल। आयटी बॉम्बेच्या नावावरून राजकीय कलगीतुरा, मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव, ट्विटरद्वारे राज ठाकरेंचा आरोप, तर आयआयटीचं नाव मुंबई करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांना अपहरण करून मारहाण, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप, 2 आरोपींवर गुन्हा दाखल। सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेनेत जोरदार धुमशान, भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा परब यांनी खोटं ओबीसी प्रमाणपत्र जोडलं, निलेश राणेंचा आरोप, तर परब यांचंही चोख प्रत्युत्तर। बिबट्यापाठोपाठ माकड आणि मानव संघर्षाची डोकेदुखी, माकड पकडा 600 रुपये मिळवा, माकडांचा उच्छाद रोखण्यासाठी सरकारची घोषणा। गुवाहाटी कसोटीसह भारतानं मालिकाही गमावली, दक्षिण आफ्रिकेचा भारत भूमीवर 25 वर्षांनंतर कसोटी मालिका विजय, प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी। (2030 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताकडे, ग्लासगोतील कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या आमसभेत भारताच्या नावावर शिक्कामोर्तब, अहमदाबादमध्ये भरणार राष्ट्रकुल खेळांचा मेळा।